पेठ पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि पेठ गावचे विद्यमान सरपंच संजय शेठ पवळे यांच्या कार्यालयात आता आपण आलेलो आहे. तर त्यांनी सरपंच म्हणून मोठ्या प्रमाणात विकास कामं केली. तर काय काय विकास कामं केली आणि त्यांचं विजन काय थोडं समजून घेऊया. नमस्कार, मी संजय गोंडेबा पवळे, आदर्श सरपंच पेठ. आत्ता जी चालू असलेली 2026 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक यासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट घड्याळाच्या चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे. मी गेली 15-16 महिने पेठगावचा सरपंच म्हणून काम करत आहे. 15-16 महिन्यामध्ये मी जवळजवळ 4-4.5 कोटीची कामे नामदार वळसे पाटील असेल, शिवाजीदादा आढळराव पाटील असतील यांच्या माध्यमातून गावातील विकास करण्यासाठी भरपूर असा निधी आणलेला आहे. याच्या व्यतिरिक्त 3 कोटी सरकारी दवाखाना असेल, 25 कोटी वीज निर्मिती असेल, असे खूप काही कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गावातील रस्ते असेल, गटर व्यवस्था असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, असे भरपूर काही कामं केलेली आहेत. कर वसुलीसाठी आम्ही एक चांगली युक्ती लढवली होती. कर वसुली पण आमची 58% त्यावेळेला झाली. आणि महिलांसाठी ट्रिपा असतील, देवदर्शन असेल, ज्येष्ठ नागरिकांना सहलीचं नियोजन असेल, तरुणांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा असतील, किंवा बचत गटांना सहकार्य असेल, किंवा आधार कार्ड पॅन कार्डचे कॅम्प असतील, मेडिकल कॅम्प असतील. जवळजवळ मी माझ्या पेठगणामध्ये 700 ते 750 रुग्णांना मोफत चष्मा वाटप केलेलं आहे. आणि बाकीचे मेडिकल कॅम्पमधून भरपूर काही सुविधा दिलेल्या आहेत. तुम्ही हे निवडणूक डोळ्यापुढं ठेवून केले का जनरल म्हणून केले पाहिजे, कसं आहे? नाही, तसं तर मी 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला ग्रामपंचायत सदस्य निवडून आलो आणि त्याच्यानंतर मला काही गोष्टी म्हणजे ग्रामस्थांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी सांगितल्या. त्याच्यानंतर त्या गोष्टी मी करत राहिलो. म्हणजे पुढं कोणतं आरक्षण निघेल, काय असेल याचा दृष्टिकोन नव्हताच, परंतु आपल्याला निवडून दिलं त्यामुळं आपण ह्या गोष्टी करणं गरजेचं होतं. म्हणून मी त्या सर्व गोष्टी करत आलो आणि त्याचा इम्पॅक्ट वेगळा होत गेला. का जनतेचा म्हणजे आशीर्वाद आणि लोक आपल्याकडं आकर्षित झाली. बरीचशी काही लोकांनी चांगले बोलायला लागले आणि लोकांच्या आग्रहाखातर मग मी पंचायत समिती लढवण्याचा 1 वर्षापूर्वीच निर्णय घेतला होता. आणि मग त्या माध्यमातून बरीचशी कामं केली, मेडिकल कॅम्प वगैरे त्याच्यानंतर चालू केले, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, असे उपक्रम घेतले. आणि त्याचा फायदा आज असा झाला का नामदार साहेबांनी मला तिकीट व शिवाजीदादा आढळराव पाटील असेल दोघांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला. आणि राम तोडकर असेल, संतोष धुमाळ असेल, यांनी माझं नाव सुचवलं. का कुरवंडीचे लोक असतील, काही लांडेवाडीचे लोक असतील, कारेगाव, थुगाव, बावडी, कोलारवाडी, कारेगाव, या सर्वच लोकांनी माझं नाव सुचवलं साहेबांना आणि साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्या घड्याळाच्या चिन्हावरती मी आता निवडणूक लढवित आहे. तुम्हाला याच्यामध्ये प्रामुख्याने काही समस्या काय जाणवतात, लोकांच्या काय राहिली समजा विकास कामं किंवा काय? नाही, विकास कामं तर आमच्या गावामध्ये, माझ्या गावामध्ये तर रस्ते भरपूर सारे झालेले आहेत. एक थोडेफार 4-2 वस्त्या राहिलेल्या आहेत, तिथं रस्ते महत्त्वाचे आहेत. आणि आमचा जो प्रधानमंत्री पाणी योजना आहे ती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. म्हणजे टेस्टिंग वगैरे झालेली आहे. फक्त आता लाईटचं कनेक्शन द्यायचे आणि ती चालू करायची आहे. म्हणजे ती 1 महिन्याभरामध्ये पूर्ण होणार आहे. अशी जी चर्चा होती का तुम्हाला समजा राष्ट्रवादीने तिकीट दिलं नाही तर तुम्ही बंडखोरी करणार, अशी चर्चा होते, त्याच्यामध्ये तथ्य आहे का? नाही, असं काही नव्हतं. हां, मी त्या दोघांचाही फॅन आहे, त्यांचाच कार्यकर्ता आहे. नामदार साहेब असतील, शिवाजीदादा असतील, ते जे मला सांगणार होते त्याचप्रमाणे मी निर्णय घेणार होतो. बरं. आता पेठगावचं काय ठरलं तुमचे? आता काय झाले, समोरचे उमेदवार पेठचेच आहेत आणि तुम्ही आहेत, तर एकंदर काय वाटतं तुम्हाला? नाही, मला मी समोरच्या उमेदवाराचा तर विचार पण करत नाही. कारण मी 5 वर्ष इथं काम करतो आहे. 16-17 महिने झाले मी सरपंचपद काम करतो आहे. त्या माध्यमातून मी बऱ्याचशा लोकांपर्यंत पोचलेलो आहे आणि भरपूर कामं घेऊन पोचलेलो आहे. त्यामुळे माझं व्हिजन आहे, कामं केलेली आहेत आणि अजून करायची आहेत आणि अजून काही करायची आहेत. आणि लोकांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे का मी ती कामं करू शकतो. त्यामुळे मला पाठिंबा आज जे काही लोक येऊन भेटतात, बोलतात किंवा भेटल्याच्यानंतर प्रतिक्रिया मला मिळतात
त्याच्यावरनं मला काही कुणाची अडचण वाटत नाही. ज्या जिल्हा परिषदसाठी ह्या गटात म्हणजे मंगलताई उले नारोडीच्या सरपंच, तर त्यांच्यावर उमेदवार म्हणून काय मत आहे? त्या उमेदवार तर तसं पाहिलं तर मला सुद्धा सरस आहेत, कारण त्यांच्या गावामध्ये त्यांनी खूप काही विकास केलेला आहे. मी जाऊन पाहून आलेलो आहे. त्यांच्या गावामध्ये त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी मिळवायचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी 3 वर्षामध्ये खूप काही कामं केलेली आहेत. काम करण्यामध्ये तरबेज आहेत. त्यामुळं त्याच जिल्हा परिषदेसाठी योग्य उमेदवार आहेत. आता एकंदर जो सातगाव पठार नेहमी समजा कधी कधी विरोधी माइंडला किंवा विरोधी पक्षाला साथ देतो असा काही अनुभव आहे, पण ह्यावेळेस आढळराव पाटील आहेत, लांडेवाडी गाव तुमच्या मतदारसंघात आहेत, तर त्याचा काय फायदा होईल का? 100% होणार ना. मी तो विचार करूनच आहे. लांडेवाडीमध्ये माझे 4 बहिणी आहेत, माझ्या भावाची सासरवाडी आहे, माझ्या आत्या तिथल्या आहेत आणि खूप सारे पाहुणे आहेत. त्या पाहुणे मंडळींच्या जोरावरती आणि शिवाजीदादाचा मला आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादावरती मला खूप सारं लीड मिळणार आहे तिथं, याची मला 100% शाश्वती आहे. म्हणजे एकंदर तुम्हाला म्हणजे कोणती अडचण वाटत नाही असं तुमचं मत आहे? मला अडचण काही आणि लांडेवाडीला सुद्धा विरोधी याचा एक गावचा उमेदवार आहे, त्यामुळं तुम्हाला तिथली मतं मिळणं निर्णायक आहे. त्या दृष्टीने काही व्यवस्था केली तुम्ही? नाही, मी तिथं घर टू घर फिरलो आहे. घरोघरी फिरून मी सर्वांचे आशीर्वाद घेतले आहे. सर्वांची प्रतिक्रिया माझ्याबाबत चांगली आहे, कारण मी तिथं नवीन नाहीच आहे. मी तिथं कार्यक्रम वगैरे घेतलेले आहेत, मेडिकल कॅम्प घेतलेले आहेत. त्यामुळे तिथून खूप साऱ्या लोकांचा प्रतिसाद मला मिळाला होता. मी 3-4 वर्षापासून त्या लोकांच्या संपर्कात आहे. त्यामुळं मला तिथं काही अडचण वाटत नाही. एखादी फेरी तुमची झाली का पूर्ण? हो, माझी लांडेवाडी असेल, पिंगळवाडी असेल, कोटमदरा, कोळवाडी, वरची लांडेवाडी, नारोडी फाटा, हा सर्व माझा घर टू घर फिरून झालेला आहे. मग आता दुसऱ्या टप्प्यात तुम्ही आता सुरुवात करणार का? समजा ही पठारावरची जी गावं आहेत आता माझी पठारावरची पण 2 गावं झालेली आहेत. आता माझा इथला दौरा पूर्ण झाला घरोघरी फिरण्याचा, त्याच्यानंतर जर वेळ शिल्लक राहिला तर मी पुन्हा लांडेवाडीचा भाग करणार आहे. एकंदर जे आता सध्या राजकारण पाहता टीका टिप्पणी किंवा उमेदवार समजा काही आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील त्यांनाच लोकांचं मत आहे असं आहे, पण तुमचं काय मत आहे? म्हणजे विकासाला मत दिलं पाहिजे का पैशावाल्याला मत दिलं पाहिजे? नाही, मला ह्या गोष्टीत पडायचं पण नाही आणि मला त्या गोष्टी आवडत पण नाहीत. कारण प्रत्येकजण निवडून येतो तो विकास करण्यासाठी, काम करण्यासाठी येतो आणि आपण कामावरती भर देणं महत्त्वाचं आहे. हे एकमेकावरती टीका करणं, कोण कुणावरती टीका करतं ह्याच्यात मला जायचं नाही आहे आणि मला ती गोष्ट आवडत पण नाही. तुम्ही काम करणं महत्त्वाचं आहे. सुखदुःखासाठी जाता का? दशक्रिया असन हो, किंवा अंत्यविधी असन किंवा वाढदिवस असन, याला वेळ द्यावा लागतो ना? पण द्यावा लागतोच आणि मी तो देतोच आणि ती एक अपेक्षा असते लोकांची आणि आपलं कर्तव्य पण असतं. त्यामुळे ती गोष्ट केलीच पाहिजे आणि ती मी करतो.